प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांचं आजपासून आंदोलन सुरू होतंय। अमरावतीच्या मोझरी येथे अन्न त्याग आंदोलन ते करत आहेत। शेतकरी दिव्यांगांच्या प्रश्नासाठी आंदोलन करणार आहेत। उपोषणाआधी मात्र बाईक रॅली काढणार असल्याची माहिती समोर येत आहे। शेतकऱ्यांची कर्जमाफी आहे, दिव्यांगांचं 6,000 रुपये मानधन वाढावं, मेंढपाळ, दूध उत्पादक आणि मच्छीमारांच्या साठी एक वेगळं धोरण निर्माण केलं पाहिजे। ऊस उत्पादक असेल, आमचा तूर उत्पादक, कपाशी उत्पादक या शेतकऱ्यांसाठी जे हमी भावावर 20% सबसिडी देणार म्हणून सांगितलं। MSPच्या 20% असं आम्ही म्हटलं नाही, सरकारनंच म्हटलं होतं। त्याची अजूनपर्यंत घोषणा नाही, त्याची मागणी पूर्ण केलेली नाही आहे। युवकांचे अतिशय बेकार हाल आहे, एकतर भत्ता द्यावा नाही तर त्यांना रोजगाराची व्यवस्था करावी। या सगळ्या मागण्या घेऊन आम्ही सरकार समोर हे उपोषण सुरू करतो आहे। एक सामान्य माणसाचा आवाज बनण्याचा प्रयत्न करतोय। सरकारने लक्ष दिलं पाहिजे। या कष्टकऱ्यांचा आवाज होऊन पाहतोय, ते जर सरकारने लक्ष दिलं नाही तर जेथपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही हटणार नाही। वेळ आला तर तिथून अंतयात्रा निघाल तरी 72, पण आम्ही आता मागे हटणार नाही, हा आमचा निर्धार आहे। आपले प्रतिनिधी सूरज दहाड आपल्यासोबत जोडलेले आहेत। सूरज दहाड, आपण पाहतो या ठिकाणी बच्चू कडू आक्रमक झालेले पाहायला मिळतात। शेतकरी आणि दिव्यांगांच्या प्रश्नासाठी आंदोलन करणार आहेत, मात्र उपोषणाआधी बाईक रॅली काढण्यात येणार आहे। त्या संदर्भात अधिकची माहिती। सूरज, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? काही तांत्रिक अडचणींमुळे आपला आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही। आपले प्रतिनिधी सूरज दहाड आपल्याला या संदर्भातील माहिती देणार आहेत। प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांचं आजपासून आंदोलन, शेतकरी दिव्यांगांच्या प्रश्नासाठी आंदोलन करणार आहेत। सरकारचं लक्ष वेधण्यासाठी अन्न त्याग आंदोलन, या ठिकाणी उपोषणाआधी मात्र बाईक रॅली काढण्यात येणार आहे। आपले प्रतिनिधी सूरज आपल्यासोबत जोडलेले आहेत। सूरज, आपण पाहतोय बच्चू कडू आक्रमक झालेले पाहायला मिळतात, आंदोलन करणार आहेत, अन्न त्याग आंदोलन, मात्र उपोषणाआधी बाईक रॅली काढण्यात येणार आहे। त्या संदर्भात अधिकची माहिती। नक्कीच प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू हे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आक्रमक झालेले। आपण जर पाहिलं तर अमरावतीच्या संत गाडगेबाबा मंदिरापासून जे आहे बच्चू कडू तत्पूर्वी जर आपण जर पाहत तर पोलिसांचा या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। पण जर पाहिलं तर बच्चू कडूंचं आंदोलन जे आहे नेहमी आक्रमक होत असतात आणि त्याच अनुषंगाने कुठल्याही प्रकारे या आंदोलनाला गालबोट लागू नये यासाठी पूर्णपणे पोलिसांनी खबरदारी सुद्धा घेतलेली आहे। जर पाहिलं तर बच्चू कडू अमरावतीच्या गुटकुंज मोझरीमध्ये साधारणतः 4 वाजता जे आहे अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात करणार आहे। तत्पूर्वी अमरावतीमध्ये जोरदार असं शक्ती प्रदर्शन बच्चू कडू करणार आहे। या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी प्रहारचे जी नक्कीच सूरज, याचे अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।